तुम्हाला वारंवार तुम्ही म्हणतात की आमदारकीचं किंवा निवडणुकीचा तुम्हाला व्यक्तिगत छगन भुजबळ म्हणून मी भीती म्हणणार नाही, पण असं ही शक्यता वाटत नाही की उद्या निवडणुकीत तुमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज, तुम्हाला तुमच्या निवडणुकीची तुमच्या पराभवाची भीती वाटत नाही? नंबर एक, माझ्या मतदारांवर विश्वास आहे. कोणी किती काही बोललं तर त्यातल्या मराठा मतदारांसहित सगळे मला पूर्वीपेक्षा आणखीन 50,000 मतं जास्त देतील, निवडून याची मला खात्री आहे. नंबर दोन, त्यांनी उद्या सगळ्यांनी सांगितलं की नाही भुजबळ तुम्ही आम्हाला नाही पाहिजे. नाही, बस झालं. आता काय, आता 85 पासून मी विधिमंडळामध्ये आहे. नाही तर नाही. खरं म्हणजे मी हे सगळ्या अडचणी निर्माण झाल्या म्हणून नाही तर आराम केला असता आतापर्यंत. खूप झालं, आता किती करायचं. परंतु आता हे करणं भाग आलं, हे लढाई लढणं भाग आला. पण अशाच पक्ष पण, कारण तुम्ही आचार्य जेव्हा लढाई लढत होता, जेव्हा तुम्ही शिवसेना सोडली या मुद्द्यावरनं, तेव्हा तुमच्या मागे तुमचा पक्ष तेव्हा शरद पवार आणि तुमचा तेव्हाचा पक्ष उभा राहिला. विरोध नाही केला, तुमच्यासोबत उभा राहिला त्यांनी. त्यांनी सांगितलं म्हणजे आमची भूमिका नाही एवढीच, पण शिवसेनेत असताना विरोध झाला होता. दोन याच्यामध्ये फरक आहे. पण आताच्या क्षणाला तीच परिस्थिती ना. आता तुमचा पक्ष फार सोबत असं दिसत नाही सध्याचा राष्ट्रवादी सोबत नाही, पण विरोधातही नाही. त्यांनी एवढं सांगितलं की ती त्यांची भूमिका आमची भूमिका नाही, एवढं त्यांनी सांगितलंय का. परंतु अगोदरच्या प्रकरणामध्ये जो आहे हे बाळासाहेबांचा आमचं जे आहे थोडासा विरोध निर्माण झाला होता ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.